ज्याला हे श्रद्धेनं मान्य करता येतं त्याला. ज्याला इथं विपरीत दुराग्रह सुचतात, कुतर्क सुचतात, संशय सुचतो, त्या मनुष्याला परमार्थ ऐकायला परवानगी आहे, पण पाहिजे ते फळ मात्र मिळत नाही. पोट भरता येईल, नंतर पंक्तीत येऊन जेवता येईल, फराळ करता येईल. नाहीच भजनाला आला तर आम्ही तरी काय करणार आहे? त्यानं भजनाला यावं, खावावं, हा नियम झाला. नाही यायचं तर खायला येऊ नये. पण काय करावं? परमार्थ ऐकणारे लोक आहेत, सांगणारे लोक आहेत, आणि तसं अंतरंगातून ते मात्र तयारी आपली करायला कोण धजत नाही. ही शोकांतिका आहे. आणि मग हे सांगणं लहानतून ते मोठा घास होतो की आचारात आपला धर्म सगळा लपलेला आहे. आचार करावाच लागेल, आणि आचारामध्ये एक शौचाचार आणि एक सदाचार सांभाळावे लागतील. शौच बाहेरल्या रूपानं आणि सदाचार आतल्या रूपानं सांभाळावं लागेल. आणि कर्मामध्ये हे फार कर्मठ लोक सांभाळतात. म्हणून कर्मामध्ये सहजासहजी तुम्हाला आम्हाला धसमुसल्या माणसाला घेत नाही. उपासनेत सुद्धा हे सांभाळावं लागेल. आणि ज्ञान तर अति पवित्र गोष्ट आहे महाराज. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मने विद्यते. काल लागेल, पुष्कळ काळ लागेल, म्हणून सहन करण्याची तयारी पाहिजे आणि समजून घेण्याचीही तयारी पाहिजे. तोपर्यंत धीर धरायची तयारी पाहिजे. उतावेळपणा नाही चालणार, आणि बारकावाही पाहिजे अंतःकरणाचा. म्हणून ज्ञानोबाराई सांगतात इथं अति हळुवारपण चित्त आणून या. अर्जुना, अति हळुवारपण कसं? तर भ्रमर एखाद्या फुलातून काय घेतो? मकरंद घेतो. त्या फुलालाही कळत नाही माझ्यातला रस शोषून घेतलाय का काय, त्यालाही त्रास होत नाही, आपलंही काम करतो आणि त्यालाही दुःख देत नाही. तसं परमार्थामध्ये कोणाला न त्रास होता ही व्यवस्थाच अशी आहे महाराज की इथं शांतीपाठ आमच्यामध्ये सांगितला जातो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. कोणालाही दुःख न देता आपल्याला प्रवास करता आला पाहिजे. घात कोणालाही होऊ द्यायचा नाही. घात म्हटले की शब्द वाईट आहे महाराज. होतो प्रारब्धानं आपल्याकडून होतात काही चुका, मोठे मोठे घात होतात. घात अपघात असतो, आघात असतो. आघातामध्ये काही बाहेरने दिले जातात, काही मनातून होतात, काही घरचे देतात, काही पारमार्थिक आदिदैविक असेही घात होतात. पण ह्या घाताला जरी आम्ही भीत नसलो तरी दिवसभर आम्ही बारीक बारीक घात करतोच. थोडे थोडे आम्हाला बारीक बारीक तडाख द्यायची सवय आहे. आणि मग बारीक बारीक घरच्यांना बोलायचं, बारीक बारीक गल्लीत कोणाला तरी बोलायचं, बारीक बारीक परमार्थातल्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांना बोलायचं. वास्तविक प्रतिस्पर्धी असू नये, नसतोच, पण मांडलेला असतो. आणि मग बारीक बारीक असे घात करतो. आणि मग त्या बारीक बारीक जे दुखणं देतो तेही कुणाला द्यायचं नाही. मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. सगळ्यांनी सुखी व्हायचं, आपणही सुखी व्हायचं, सुखरूप व्हायचं. वास्तविक सुखी व्हायचंच नाही, सुखरूपता आमचा अंतिम काय असला पाहिजे, टप्पा असला पाहिजे. आणि एवढ्या उंचीवर जाण्याकरता आम्हाला आपलंसं काय करायला पाहिजे हे नेमकं कळायला पाहिजे. कर्म तर सुटत नाही, उपासना आवडीची कुळाचार कुळधर्म म्हणून पाळावी लागेल. आणि ज्ञान ही गोष्ट महाराज श्रद्धापूर्वक इथून सुरुवात, श्रद्धेनं सुरुवात आहे. वेदावर श्रद्धा पाहिजे. श्रुती उपनिषद स्मृती ग्रंथ याच्यावर, पुराण याच्यावर श्रद्धा पाहिजे. न्याय मीमांसा व्याकरण छंद निरुक्त ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं अभ्यास करायच्या मोकळ्या वेळी. फार अवघड आहे असंही नाही. आणि काय झालेलं आहे, पारमार्थिक साधकाला हे आता नवीन सगळे तयार झालेल्या ग्रंथाच्या ओझ्यामुळे गुंतागुंत वाढलेली आहे. आणि त्यामध्ये तो असा काय झालेला आहे, मला बेजार झालेला आहे. नेमकं कोणाचं वाचायचं, नेमकं ऐकायचं कोणाचं. म्हणजे आता ऐकायचं तरी काय आणि सांगणाऱ्यानं सांगावं तरी काय. विषय तेच आहेत महाराज, भक्ती ज्ञान आणि वैराग्य. याच्या पलीकडे तर काही सांगता येत नाही. सांगितले तर भक्तीचं आख्यान सांगता येईल, वैराग्याचं आख्यान सांगता येईल, ज्ञानाचा एका दुसरा महाराज काय सांगता येईल. ज्ञानकांड म्हणून छोटे छोटे विभाग सांगता येतील, ज्ञानाची अवस्था सांगता येतील, त्याचे प्रकार सांगता येतील. याच्या पलीकडं परमार्थामध्ये काही नाही. पण नेमकं तयारी जी गोष्ट आहे ती तयारी काय आहे सांगणं तेच आहे महाराज. एखाद्या वादकानं हजारो आवर्तनं करावीत आणि तोच बोल वाजवावा, आणि एखाद्या पहिल्यांदा वाजवाय बसवणाऱ्यानं वाजवावं. फरक आहे का नाही? मी सांगणं आणि आमच्या क्षेत्रातल्या मोठ्या अनुभूती संपन्न व्यक्तीनं तेच सांगणं, फार फरक आहे महाराज,
हा तुम्हाला अनुभव लग्न वगैरे ठरवताना येत असेल, एखादा व्यवहार चतुर मनुष्य जर त्या सभेत उतरला तर महाराज तो 5च मिनिटात लग्न ठरवून जातं. दिवसभर न वटणारी माणसं तो 2 मिनिटात वटवतं. आणि आमच्यासारखी शहाणी म्हणून नेलेली असतात ते तिथं काय उपयोगाची नसतात. आम्हाला ग्रंथ सांगायची माहिती, आम्हाला जगाची कुठं माहिती आहे, आणि जगात मारून मटकून न्यावं लागतं हे त्यांना माहिती असतं. म्हणून व्यवहार ज्ञानाची एक कक्षा आहे, तिथेही शहाणपणाची गरज आहे आणि परमार्थातही शहाणपणाची गरज आहे. आणि ते व्यवहार ज्ञान इथं चालत नाही आणि इथलं ज्ञान तिथं चालत नाही. म्हणून काही अनुभव संपन्न लोक असतात, त्यांना भारदस्तपणा म्हणावा, त्या वाजवणाऱ्यातला भारदस्तपणा, गाण्यातला भारदस्तपणा. महाराज किशोरताई आमोणकर किती भारदस्त गाणं, कधी गाणं त्यांनी गायलं नाही, कधी परदेशाला ते गेल्या नाही, कधी आपल्या गायनाचे पैसे त्यांनी मागितले. नाव निघतं महाराज, त्या का आमच्या मावशी नव्हेत, पाहुण्या नव्हेत, पण संतत्व म्हणावं त्याला, याला म्हणावं संयम, याला म्हणावी सहनशीलता. आणि मग महाराज मोगूबाई कुर्डीकरांना ते रत्नच लागलं, आई त्यांच्या त्या मोगूबाई कुर्डीकर. काय जीवनचरित्र आहे महाराज, त्यांनी माऊलींच्या ओव्या त्यांनी म्हणाव्यात आणि सगळ्या जगांना ऐकाव्या. एक एक मैलाचा दगड असतो, एक एक व्यक्तिमत्व, कितीतरी मोठी माणसं असतात. आणि मग ह्या माणसानं महाराज माळ घाला, टाळ वाजवा, काकडा करा, हरिपाठ करा, हे सांगणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. आमच्यामध्ये महाराज डॉक्टर भटकर साहेब म्हणून होते, विजय भटकर आहेत, महासंगणक त्यांनी निर्माण केला. ज्यावेळी अमेरिकेनं आम्हाला तंत्रज्ञान हे नाकारलं, त्यावेळी स्वर्गीय राजीव गांधींनी महाराज त्यांना विचारलं की आपल्यामध्ये असं कोण निर्माण करणार आहे काय, एवढा विद्वत्तापूर्ण कोण आहे. आणि मग दिल्लीला त्याने IIT कॉलेजला आले आणि मग त्यात सगळ्या मुलांची तपासणी केली. त्यामध्ये महाराज भटकर उठले, मी करीन म्हणाले, पण मला राजकारणाचा हस्तक्षेप नसेल तर मी हे करीन. आणि मग महाराज त्यांनी लाल फितीतलं मला काय उद्घाटनाचं वगैरे असलं काय, मला कोणाची महाराज इथं प्रवेश बंदी नसावी आणि मी मुक्तपणे हे कार्य करीन तर 3 वर्षात करेन म्हणाले. आणि मग तंत्रज्ञान किती वर्ष देतील, 6 वर्ष तरी देणार नाहीत असं होतं महाराज. 3 वर्षाचा कालावधी दिलेला होता. 3 वर्षामध्ये महाराज परमसंगणक त्यांनी निर्माण केला. आज आम्ही TV वगैरे जे रंगीत बघतोय ते त्यांचं योगदान आहे महाराज. जगातले सगळे काही जे आविष्कार आम्ही बघतो आता वेगवेगळे संगणकातले, ते त्यांचं महाराज त्यांनी पहिला संगणक निर्माण केला. मला सांगायचं एवढंच आहे, एवढ्या मोठ्या महापुरुषानं उद्घाटनला सरकारी काहीही मागितलं नाही. एक हार, ज्ञानेश्वरी आणि महाराज समोर दगड ठेवून नारळ वाढवला त्यांनी. तेवढ्या गोष्टीचा महाराज सगळ्या भारतातल्या वास्तववादी स्वभाववादी लोकांनी निंदा केली. नारळ वाढवून काय करावा, त्यांनी उद्घाटन केलं. म्हणजे ही माणसं शहाणी असतील का? मला हे म्हणायचं आहे तुम्हाला. ज्यांनी एवढं निर्माण केलं, महाराज भटकर साहेब हे ज्ञानोबारायांचे सगुण साक्षात्कारी आहेत. त्यांच्या आई या वारकरी आहेत. आई जो एवढं संगणक निर्माण करतो त्यांना माऊलींची किंमत नसेल का? त्यांनी सांगितलं माऊलींनाच आम्हाला पाठपुरावा केला तरच हे शक्य आहे. आणि सगुण साक्षात्कार ज्यांना झालेला आहे असा महापुरुष नारळ वाढवल्याखेरीज, हार घातल्याखेरीज ते सुरू करतील का? काय जग काय ओरडलं नाही, काय म्हटले महाराज. आणि अजून सुद्धा त्यांच्या मुलाखती किंवा काही बघा, ही महामानव आहेत, मोठे माणसं आहेत, मोठी माणसं, डोंगरासारखी, हिमालयासारखी, अपार तपश्चर्या केलेली आहेत, पण झाकलेली आहेत. आणि आमच्यासारखे बडबडत करणारे पुष्कळ आहेत महाराज. काय सांगा, म्हणजे जे खरोखर कल्याण त्यांनी केलं, जगाच्या कल्याणासाठी आलेली माणसं आहेत ती, जगाच्या कल्याणा संतांचे, ते संतच आहेत महाराज. पण त्या ज्ञानाचा आश्रय करणारा तसाच भारदस्त मनुष्य असावा लागतो, उथळ बुद्धीचा नाही चालत, सहनशील असावा लागतो, अतिउच्च त्याच्याकडे क्षमता असावी लागते. आणि अशी कायम सातत्य प्रयत्नाची निष्ठा, पूर्वकर्म चांगलं पाहिजे, शिक्षणही चांगलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर शहाणपणही पाहिजे. याला उत्तम प्रारब्धाची लक्षणं म्हणतात. समर्थ दासबोधामध्ये वर्णन करतात. उत्तम प्रारब्ध काय आहे हे ते सांगतात. एवढं मोठं जे महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले, काही काही एवढे टोकाची होऊन गेली की आकाशाला गवसणी घालतील एवढी, हे त्या ज्ञानाचा आश्रय घेऊनच होते. म्हणून त्यांनी कधी महाराज ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत संतांच्या जीवनाला कधीही त्यांनी दुबळं समजलं नाही. म्हणून आपण देखील वास्तव स्वीकारायचं, पण व्यवहारापुरतं. खरं वास्तव आहे परमात्मा तत्व आणि त्याच्याच आधारावर हे भासमान जगत आहे. म्हणून एक वास्तव तसं पाहायला गेलं तर इथं जग आणि जीव हे अध्यस्तच आहे, आरोपितच आहे. फक्त अधिष्ठान सत्य आहे.
जीव ब्रह्मरूप आहे मूळचा, आणि जग जड असल्यामुळं वास्तविक जे भासणार आहे त्याला अधिष्ठानाशिवाय सत्ता असत नाही, आणि अधिष्ठान एकदा कळलं की जे भासणार आहे ते बाधित ठरतं, म्हणून खरी सत्ता ब्रह्माचीच ठरते, इथं दुसरी सत्ता कोणाची नाही. आणि जे आम्ही सत्ता म्हणतो अमुक अमुक व्यक्तीची, अमुक अमुक वस्तूची, असत नाही महाराज. व्यक्ती आणि वस्तू सापेक्ष जे जे आम्ही काही सुख आम्ही भोगत आहोत हे कालांतरानं क्षीण होणार आहे, संपणार आहे. म्हणून आम्ही ज्या ज्ञानाचा आश्रय केलेला आहे ते वृत्ती ज्ञान आहे, आणि हे परमार्थाचं जे ज्ञान आहे हे वास्तव खरं ज्ञान आहे. मग खरं ज्ञान असं का म्हणावं, तर याला ज्ञानही म्हणणं तिथं संभवत नाही, काहीच बोलणं तिथं संभवत नाही. जे कोणाचे नव्हते नेसणे, जे कोणाचे नव्हता दिसणे, जे कोणाचे नव्हता भोगणे, केवळ ज्ञान म्हणावं, त्याला निरपेक्ष म्हणायचं. आणि मग या ज्ञानाला कोण ज्ञाता नाही, या ज्ञानाला ज्ञानही म्हणणारा कोण शिल्लक नाही, हे ज्ञेय हे असत नाही. म्हणून ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीवजे, हे गाळून घेतलेलं आहे. मग असं सोलीव सुख म्हणावं त्याला. आणि मग केवळ सुख आहे, म्हणूनच परमात्मा सत्यचित्त आनंद घन असा आहे. हे सगळे आता परदेशी लोक मानायला लागलेत महाराज. भारतीय अध्यात्म आमचे लोक काय झाले, ज्ञानोबरायांच्या काळापासून संतांनी पुष्कळ मांडलं, पण या मताला ढिल्यापणानं मांडल्यामुळं शंकराचार्यांच्यासारखे आचार्य होऊन गेले. आता पुष्कळ तत्ववेत्ते आपल्या भारतामध्ये आहेत, पण संतांची भूमिका मांडायला आमची लोक थोडीशी कमी पडली. त्यामुळे आमची मत चांगलं आहे आमचं, पण मांडणारी थोडीशी दुर्बल राहिली. दुसऱ्यांचं मत दुर्बळ आहे, पण सांगणारी प्रबळ आहेत महाराज. या जगात कसं आहे महाराज, बोलणाऱ्याच्या एरंड्या खपतात म्हणणारा समाज. आणि मग द्राक्षे घेऊन बसला, केळी घेऊन बसला तर ते खपणार नाही. तसं आमचं मत महाराज प्रबळ आहे, चांगलं आहे, सांगणारेही प्रबळ भेटावेत. भेटतात महाराज पुष्कळ. पण आपण तसं बाकी अभ्यास करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आम्ही वाचनात कमी पडतो. चांगलं ऐकणारे, चांगले सांगणारे भेटले तर महाराज आयुष्य ओवाळून टाकावं. का असं वाटतं, आम्हाला जे दिवसभर भेटणार नाही महाराज, तो एखादा महात्मा सांगून जातो. का बरं, त्याचे पाय धुवून पाया पडले, त्यांनी जीवन आपल्याकरता व्यतीत केलं महाराज. महाराज ज्ञानेश्वरीबद्दल का आदर वाढावा सांगायला पाहिजे. दुसऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे ग्रंथ अभ्यासायला पाहिजे. माऊलींच्या विषयी त्यांचं म्हणणं काय आहे. महाराज परवा धनकवडीकर महाराजांची पुण्यतिथी झाली, शंकर महाराजांची. शंकर महाराज म्हणजे काय, अष्टावक्रांचा अवतार, स्वामी समर्थ आणि भगवान शंकर तिन्हींचा अवतार. आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सांगताना त्यांचे भरपूर शिष्य, धनेश्वर, कोराळ मास्तर, आपले कडलासकर पेंटर गुरुजी, आणि मग त्यांच्याकडं नानासाहेब म्हणून एक ज्ञानेश्वरी सांगायला असायचे, तेही ब्राह्मणच. आणि मग एक दिवस त्यांनी 14वा अध्याय काहीतरी नाही 12वा अध्याय उघडला, ज्ञानेश्वरी पांडुरंगाच्या मंदिरात सांगायला सुरू होते. आणि शंकर महाराज तिथून चालले होते, समोरून आले आणि नानासाहेब चांगलं सांगतात पण आले, ऐकलं, बरं सगळं बरं वाटलं. आणि मग हे महाराज सिद्ध पुरुष असतात, त्यांचं वर्तन कसं असेल काय असेल सांगता येत नाही. आले, समोर बसले, ऐकलं, आणि मग त्यांना एक विचित्र आचरण, ज्ञानोबारांची किंमत कळावी म्हणून काय केली, त्यांनी लगेच मला सिगरेट मागवली, चहा मागवला, चहा प्यायची त्या आवडीनं. मला त्यानंतर त्यांनी दारूही मागवली प्यायले. आता त्या सिद्धांचं आपण लक्षण ते घेऊ नये महाराज. घेतलेली नानासाहेबांना म्हणाले, तुम्ही जे ज्ञानेश्वरी सांगता म्हणाले, हे ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका असं का बरं नाव ठेवलंय तुम्हाला माहिती आहे का म्हणून विचारलं. आणि मग महाराज आपण भावार्थ दीपिकेचा अर्थ सांगताना त्यांचे डोळे घाईवरून आले, ते स्वतः रडले. शंकर महाराज ते म्हणतात, हे सांगणं फक्त ज्ञानोबारायांनाच जमेल, हे अन्य कोणाला जमणं शक्य नाही. हा भाव जो ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेला आहे, हा नानासाहेब तुला आणि मला आमच्यासारख्याला घडणार नाही म्हणाले. आम्ही सगळं काही करू, पण माऊलीने केवढा भाव ओतलाय त्यामध्ये, त्यांचं वय काय, त्यांचं सामर्थ्य काय. महाराज एवढे सिद्ध पुरुष लोकांचे दत्त महाराज साक्षात ते, पण तेही ज्ञानोबारायांचा एवढा आदर करतात. ते ऐकल्यानंतर असं वाटलं की आपला संप्रदाय महाराज अनाथ नाही, सनात आहे, सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे आपल्याला. आणि ही सगळी आपलीच मंडळी आहेत महाराज, त्या त्या क्षेत्रात उतरली, वेगवेगळ्या रूपानं कामं केली त्यांनी. पण काही नाही, हे निवृत्तीनाथ संप्रदायातून आलेलं महाराज आम्हाला लिहिणं आहे, मच्छिंद्रनाथांच्या रूपानं, म्हणजे हे सगळं एकत्र आहे. आणि अशी सगळी नानासाहेब मिरीकर म्हणतात त्यांना, मिरीकर सांगायचे ते. आणि मग एवढी मोठी महाराज विद्वान मंडळी, आणि ह्या सगळ्यांना जर महाराज हे ज्ञानोबारायांच्या विषयी आदर असेल
तर आम्हाला किती आदर पाहिजे. म्हणून तुकोबारायांच्यासारखा महात्मा म्हणतो, मज पामर आहे काय थोरपण. थोरपण आहे माऊलींचं. मी पामर आहे म्हणतात, पायाची वाहन किंवा पायीची वाहन पायी बरी. आपण आपली योग्यता सांभाळून तिथं राहावं. म्हणून फक्त आम्ही अपेक्षा करायची, मुमुक्षू म्हणून राहायचं, ह्याच्यासमोर काय मागत बसायचं नाही. जयाने घातली मुक्तीची प्रवादी. त्यांनी काय मानदेश मिळवं वैष्णवांची, मला जेवणच घातलंय, बसेल त्याला मुक्ती द्यायची तयारी आहे. पण मुमुक्षू म्हणून बसलं तर आम्ही दुसरं काय मागायचं नाही. म्हणून नश्वर काय आहे आणि टिकणारं काय आहे, अविनाशी काय आहे आणि विनाशी काय आहे, हे सदैव जाणून घेण्याकरता आम्हाला काय करावं लागेल की कोणत्या क्षमतेनं आपण जीवभावातून आम्हाला महाराज ईश्वर भावाला प्राप्त व्हायचं आहे, आम्हाला शिव व्हायचं आहे. प्रत्यक्ष मूळचे आहोतच, फक्त आम्हाला अनुभूती तशी घ्यायची आहे. आणि मग हे घेताना काय काय आड येतं तपासायला पाहिजे. देहतादात्म्य आमचं आहे, देहतादात्म्याला धरून आमचं ज्ञान वावरतं. मी म्हणजे शरीररूपी मी आहे, माझा जन्म झाल्यापासून मी आलो असं एवढी खात्री आहे. मी मरणार निश्चित आहे, एवढ्याला जीवन असं म्हणतात. आणि याच्या पलीकडे मी असत नाही. पण खरोखर मरण शरीराला आहे, चिदाभासाला असत नाही. चिदाभास परत दुसऱ्या शरीरात जातो आणि परत जन्म घेतो. आणि ही परंपरा कळाली की मन थोडं थोडं त्यातून काय होतं, बाजूला निघतं. शरीर माझं नाही, शरीर मी नाही असं कळालं पाहिजे महाराज. हे एक साधन म्हणून मिळालेलं आहे. मग यात किती गुंतायचं, हे ज्ञान झाल्याशिवाय कळत नाही मला. ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे, आंबेडकर म्हणतात तसं. की महाराज एकदा घेतलं की तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचं वेदांत गर्जना करून सांगतो की हे सगळं ज्ञान मिळवायचंच आहे महाराज. ऊर्ध्व बाहूर विरुन्मेष नचकश्चित शृणवणे मा, की धर्म आधारत कामश्य सधर्म किंन सेव्यते. धर्म अर्थ काम मोक्ष हे मिळवायचंच आहे, मोक्षही मिळवायचाच आहे. वास्तविक तो मिळवायचं असं का म्हणावं लागतं, आम्हाला भ्रम झालेला आहे म्हणून. नाहीतर मोक्ष नावाचं गाव नाही, मोक्ष नावाचं काही ठिकाण नाही. ती काही एक स्थिती आहे, उच्च अवस्था आहे. तिथं फक्त आम्हाला आरूढ व्हायचं म्हणजे आपणच. त्याच्यासाठी काही फार करावं लागत नाही. आणि कळत नसेल तर काहीही करून उपयोग नाही, असं नाही आहे. म्हणजे कळणाऱ्याला सोपं आहे, नाही कळेल त्याला सांगून पटत नाही. आणि ते कळवून देतो म्हटलं तर मला आमच्याकडं तेवढी शक्तिपात करण्याची शक्ती नाही. आणि मग शक्ती करून देण्याची जी तयारी आहे ती क्वचितच एका महापुरुषाकडे असते. म्हणून आपली तयारी पाहिजे आणि आपल्याला ओळख झाली पाहिजे महाराज. स्वामी विवेकानंद आपल्या मित्रांच्या बरोबर शाळेत बसल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या वडिलांची ऐपत सांगितली. स्थावर किती आहे, काय किती आहे, माझे वडील किती श्रीमंत आहे, प्रत्येक बोलायला लागले एकमेकाबरोबर. आणि मग नरेंद्र जरा खजील झाले विवेकानंद, की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय ठेवले मला सांगितलेलं नाही. घरात आले विवेकानंद आणि म्हणाले, माझ्यासाठी तुम्ही काय ठेवलंय? वकील होते विश्वनाथ दत्त वडील. आई म्हणाली, कधी नाही असं बोलत, आज काय बोलायला लागलाय नरेंद्र, असं काय बोलतोस म्हणाले वडिला. नाही, माझ्यासाठी तुम्ही काय स्थावर वगैरे काय ठेवलंय का, असं काय? सगळी मुलं म्हणत होती माझ्यासाठी वाडा बांधलाय, माझ्यासाठी घर आहे. तर म्हणाले, आरशात बघ म्हणाले, तुझं रूप बघ, तुझ्या जे तेज आहे, तुझं जे शील आहे, संपन्नता आहे तुझे, हेच आम्ही तुझ्यासाठी ठेवलंय म्हणाले, दुसरं काही ठेवलेलं. आणि हे आदर्श जीवन घडण्यासाठी आम्ही काय काय त्याग केलेला आहे हे आठवून बघ म्हणाले. आणि हे जगाच्या कल्याणासाठी वापरायला येईल, हेच आम्ही तुला दिलंय, याच्या पलीकडे आम्ही तुला काही देऊ शकत नाही. मला हे विचार किती उच्च आहेत, किती टोकायचे आहेत. म्हणून मानवी जीवन विचारानंच संपन्न असलं पाहिजे. पैशानं संपन्न होता येईल. मला सांगा, जनक राजा पूर्व प्रारब्धानं संपन्न होतेच जनक, पण परमार्थही संपन्न होता का नाही त्यांचा? नाथ महाराज पूर्व प्रारब्धानं संपन्न होतेच, परमार्थातही संपन्न होते. तुकोबाराया मात्र संसारात संपन्न न होते, पण परमार्थ संपन्न होता का नाही? मग गरिबीची श्रीमंती कुठं आडवी येते हो? विचाराला आडवी काहीच येत नाही, विचाराला काहीच आडवं येत नाही. फक्त माणूस आपली मनाची तयारी करत. आणि मनाची तयारी ही महाराज फार काही आपल्याला काय करून देते, बळकटपणा आणून देते. म्हणून आम्ही मनाची तयारी करायची आहे. परमार्थामध्ये मनच अगदी अनुकूल करायचं आहे, त्याच्यासाठीच हे व्यवहार करायचे. मनालाच मला समजून घालायला लावायचं, मनालाच काहीतरी उद्युक्त करायचं, मनालाच चांगले संकल्प करत राहायचं, वाईट संकल्प टाकायचे. आणि मग जो चांगले संकल्प असतील तो ईश्वर पूर्ण करीत राहील. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. प्रत्येक संकल्प महाराज, भक्तांचे सगळे संकल्प देवाने पूर्ण केले नाहीत काय? आणि मग हे सगळे ज्ञानी पुरुष होते, मग का संकल्प करत राहिले? तर काहीतरी इथं करावं लागतं.
करणं हे आपलं कर्तव्यच आहे म्हणून काही करावं लागतं. काही शारीरिक गोष्टी होतच राहतात आणि काही विधीनं वागावंच लागतं. विधीनं वागणं हे आपल्या हातात आहे, निषिद्ध टाळणं हे आपल्या हातात आहे. आणि मग जे काही योग्य असेल त्याला ज्ञान व्हावंच लागेल. मला ज्ञानाच्या डोळ्याखेरीज हा प्रवास शक्य नाही. म्हणून ह्या ज्ञानाचा आश्रय घेतला तर लवकर उपासना आपल्याला काय करता येईल, प्रवास करता येईल चांगला. नाहीतर ही वाट अंधाराची आहे. इथं महाराज कोण भेटेल सांगता येत नाही. आणि मग भेटले तर त्यांचे उपकार आपल्याला पूर्वपुण्याने सांगता येत नाही असं नाही. म्हणून पायीचे वाहन पायी बरे असं तुकोबारायांनी सांगावं. किंवा बहु अवघड आहे संत भेटली नाहीत भेटणार. हे फार मोठा भवसिंधूचा दुस्तर असा घाट आहे. म्हणून आता बरं वाटतंय, अनुकूल आहे म्हणून. प्रतिकूल परिस्थिती आल्यावर महाराज मग देव किंवा ह्या गोष्टी शास्त्र हे लक्षात येत नाही. त्यावेळी आठवतं, पण आपल्या चुकी झालेल्या आठवून अनुता पण आता नाही अनुता बेपांगले दिशा श्वेद निगोदे अवघी आशा वर्षेला आधी होताच तैसा तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. म्हणून परमार्थामध्ये वैराग्य जेणेकरून मनाला शिक्षण आहे, मनाला ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग शरीराला नाही. त्याच्याकरता शरीर चांगलं ठेवायचं. शरीराला सात्विक आहार द्यायचा, शाकाहार द्यायचा, म्हणजे ते त्रास करत नाही. त्याला वेळेवेळी तापवायचं. उगाच उपवास करायचा आणि मनात घाणेरडे संकल्प काय उपयोग आहे? अन्न टाकून काय उपयोग आहे? ते काय करेल? ह्याला भूक लागली लाडू खावा, काही खावा महाराज, पण चांगले संकल्प करायला काय वाईट? भीमदादा केवढं खात होता हो. त्याला कोणती मातेनं दिला घास तरच ते असं पोट खायचं, नाहीतर त्यानं जगातलं अन्न खाल्लं तरी महाराज व्रकोदर म्हणतात त्याला. महाराज पाताळात गेले त्यावेळी भीमाने सगळे अमृतकुंड प्यायले. भगवान शंकराने आश्चर्य केलं, हे सगळं पिणारं एवढं काय सामर्थ्य असेल याच्या पोटात? महाराज एक थेंबही अमृत राखलं नाही. भगवंताने परत त्रिशूळ मारून ते अमृत काढून घेतलं महाराज. तर भीमाला बेंबी नव्हती. एकमेव महापुरुष असा की भीमाला बेंबी नव्हती, नाळच नव्हती त्याला. अखंड पूर्ण पिंडाचा भीम दादा. आणि मग त्याला भूमीला पडलं की कोणीही आटोपत नव्हतं. भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगावं म्हणून पार्वतीनं सांगितलं की बाबा म्हणाले याला थोडं तरी. गरुडाला ऐकलं नाही महाराज, त्यांनी नंदीला ऐकलं नाही, भगवान शंकरांना ऐकलं नाही. सगळेच पिऊन अमृताची कुंड बसला. आणि मग ते अमृत पृथ्वी तलावर राहावं म्हणून त्याच्या पोटातलं परत भगवंतानी काढून घेतलं. पण एवढाही भीमदादा बळकट होता, दांडगा होता, पण भगवत भक्त होता. संकल्प चांगले असायला पाहिजे, काही होत नाही महाराज. आणि असे चांगले संकल्प मनाला वळण देण्यातच आहेत. आणि मग हे मन सकस करायचं आहे. मन सशक्त करत 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 आम्हाला वाटचाल करायची आहे. कर्माचा आपण एक हद्दी ओळखावी, उपासनेची हद्दी ओळखावी. पारही याला त्रास द्यावा असंही नाही, पारच याचा आवाजव्य वापर करावा असंही नाही. आपली मर्यादा ओळखावी, आपलं कुवत ओळखावी. आणि आपल्याला कोणती उपासना योग्य वाटते, ज्ञान व्हायलाच लागेल. आणि मग ज्ञान हे व्यवहार ज्ञान फार फार काय केलं आम्हाला लौकिकात महाराज एक पद्धतीचा तरबेजपणा आणेल, चतुरपणा वाढवेल. पण ही चतुराई देवाजवळ चालत नाही. देवाच्या साम्राज्यामध्ये जो शुद्ध भाव कार्य करेल तो चतुर्भाव तुमचा कार्य करत नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं फार देहाची लालसा सोडावी. देह तादात्म्य असते 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 काढावं. कारण हे देहद्वयाचं अधिष्ठान असलेलं आत्मस्वरूप आहे. हेच खरं आपलं स्वरूप आहे. आणि हे दिसणारा देह आहे जाईल, न दिसणारा मनरूपी देह आहे तोही एक दिवस आम्हाला बाधित करावा लागेल. आणि तो बाधित विचारानंच होईल. म्हणून विचार चांगले ज्यांनी सशक्त केले, करिता विचार सापडले वर्म समूळ निश्रम परिहाराचे. आणि मजर येऊन आपण असे घ्यावेसाठी जेवे भावे नारायणा. विचार करून मी तुला काय देवा द्यायला पाहिजे, तू मला काय दिलं पाहिजेस. म्हणून तरावया पार भवसिंधू ना श्रीवंत देह जाणार सकळ. ही विचाराचीच कामं आहेत महाराज. 80 ही विचाराची कामे उगाच भ्रमण ये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. समर्थ सांगतात विचाराची कामं आहेत महाराज. आणि हे न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. सहजच सांगतात समर्थ. तुम्ही न जाणता अनेक साधना कराल, कोट्यावधी साधना करा, नाहीच मुक्त होणार. का होणार नाही? मोक्षाचा अधिकारच तुम्हाला येणार नाही. तुम्ही त्या परमार्थाच्या नावाखाली काहीतरी करत असाल, ते काहीतरी निराळच निर्माण होईल, पण अधिकार येणार नाही. आणि अधिकार आला की जे काही होईल ते वेगळंच असेल. म्हणून आमचा हे कौतुकात सुरू आहे. याला कौतुक म्हणावं. त्याला आमचे काका दृष्टांत देतात, देशमुख काका. लहान मूल एक पेशंट आला तपासायला आणि त्याच्याबरोबर नातू आलता आजीबरोबर. आणि मग काका काहीतरी वॉर्डमध्ये काय म्हणून आत गेले. तोपर्यंत त्या
टेबलवर स्टेथोस्कोप घेतला, त्या मुलानं आपल्या कानात घातला आणि आजीला तपासायला सुरुवात केली. त्यावेळी काका आल्याने काकांना आनंद वाटला, कारण हे मुलाची चौकस बुद्धी, जसं डॉक्टर करतात तसंच आ कर हे कर असं करायचं ते मुलं. आणि त्याने आनंदाने हे केलं. त्याने ते सांगितलं, कौतुक मुलाचं बरोबर आहे, पण त्या मुलाला ठोके कळणार नाही, क्रिया कळाली पण त्यातल्या मागला हेतू मात्र कळत नाही. तसं आम्हाला परमार्थातल्या क्रिया कळाल्या, त्याच्या मागला हेतू मात्र कळाला. आणि हेतू कळण्याकरता ते ज्ञानच व्हावं लागेल. म्हणून शब्दज्ञान हे एका टप्प्यापर्यंत चांगलं आहे, पण ते शब्दज्ञान सांगण्याकरता अजिबात नाही. ते परोक्ष रूपानं दृढ झालं पाहिजे आणि तेच आत उतरलं पाहिजे. आता मला पावसाचे नक्षत्र पाठ केलेत मी. नक्षत्र पाठ करून पाऊस पडेल. रोहिणी नक्षत्रापासून महाराज अगदी स्वाती नक्षत्रापर्यंत 9 नक्षत्र पावसाची आहेत. मला पाठ आहेत, कसे ढग कधी येतात, कोणता नक्षत्र कसं हे करतंय, किती चरणात पाऊस पडेल, किती कोळी पाऊस आहे, समुद्रावर किती आहे, पर्वतावर किती आहे, सगळं पंचांग यंदाचा राजागार पाठ केलेला आहे मी. पण ते पाठ करून नाही आपल्याला पाऊस पडता येणार. ती ज्या त्या वेळेला ते त्याच्या हातातच राहणार. म्हणून मर्यादा प्रत्येकानं आपापली ओळखावी, फारही भरकटू नये आणि फारही एका ठिकाणी राहू नये. त्याला एक यांत्रिकता नको म्हणतात, त्याला एक पद्धतीची सुबकता आली पाहिजे. सूर्यही महाराज इकडे तिकडे हलतो थोडाफार, उत्तरायण होतं, दक्षिणायन होतं, तो एकाच जागेला उगवत नाही. त्याला मुभा दिलेली आहे देवानं, एक वेळ दक्षिणेकडे जा 6 महिने, एक वेळेस उत्तरायणेकडे ये. आणि असं का करतो तर त्यांना आपली कक्षा सोडून आपलं कार्य करताना थोडीशी सवलत म्हणून दिलेली आहे. चंद्र ही कलेनं वाढतो, कलेनं. नंतर आम्ही म्हणेला आता मला उष्णता वाढली, कायमस्वरूपी आमुषा बंद कर आणि पौर्णिमाच पाहिजे म्हणाला तर तू म्हणणार नाही, तुझ्यासाठी मी कायमस्वरूपी प्रकाशणार नाही. त्याला देखील माहिती आहे. ही जमीन सुद्धा कधी तरी महाराज फार लोकांचा आचार वगैरे झाला तर ती सुद्धा म्हणते, आम्ही सुद्धा एका कुशीहून त्या कुशी जर झाला आणि जर मनानं पृथ्वी सुद्धा जर अशी झाली एक दिवस तर आमचं कीर्तन भजन राहील का शिल्लक. तिला सुद्धा झोपायला अधिकार दिलेला नाही देवानं. परिवलन परिभ्रमण ठेवलेलं आहे, कक्षेत ठेवलेलं आहे आणि कोणतरी याला जबाबदार ठरवणारा आहे. आणि ती सत्ता आहे, आणि ती सत्ता एवढी मोठी आहे की ती ज्ञानाशिवाय आम्हाला कळणार नाही. कळवून घ्यायचं आहे महाराज. याचा मालक होणं शक्य नाही. मालक देवाच्या आईला होता आलं नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंद. ज्यांच्या पोटाला आलं त्यांना कळालं नाही. आम्ही काय सांगणार महाराज. बुवा लोकांचा हा छंद आहे नसता म्हणायचं, एक व्यसन आहे, एक वेड आहे महाराज. उगाच महाराज अगदी सत्य परिस्थिती सांगायला काय हरकत नाही. संसारात मनासारखं होत नाही म्हणून आम्ही परमार्थात आलेली माणसं. जर खरोखर अगदी गाडा चांगला चालावा आणि जर कोट्याधीश असो तर कुठली ज्ञानेश्वरीने कुठला गाथा महाराज आलं नसतं महाराज. हे ऍक्सिडेंट म्हणायचं, अपघातानं चुकावणी आली पाडे सद्वासनीची. ही उगाच कुठेतरी फिरणारी पण हिरवे चारी गुरु, कुठेतरी आलोय, कुठेतरी मान मिळेल, कुठेतरी प्रतिष्ठा मिळेल म्हणून आलेली माणसं आहेत. खरा परमार्थ करणारा कुठेतरीच महाराज असतो. तुकोबारायांनी गाव सोडलं नाही महाराज. भंडाऱ्यावर घोराड्यावर असेल ती मोजक्याच ठिकाणी राहिले, एकांतवास पत्करला. आणि मग तुकोबाराया कळले कधी जगाला गेल्यानंतर. आमची हीच शोकांतिका आहे आमच्या भारतीय लोकांची. अडचण हीच आहे, साधू जिवंत असताना कळत नाही आणि मेल्यावर मात्र महाराज काय आता मामांची बकरी राखाय लोक आमचे थांबतात, पण असताना मामांना कोणी ओळखलं नाही. काय पुण्य कमी पडतं देव जाणे. हेतू इतकाच कळावा. आणि कळणारी मंडळी क्वचित असतात, ती श्रद्धेनं त्यांच्यावर विश्वास ठेवतात. शंकर महाराजावर विश्वास ठेवलेली किती माणसं आहेत महाराज. स्वामी समर्थावर विश्वास ठेवली किती माणसं. पण अलीकडले आहेत, तुकोबारायांच्या नंतरची मंडळी आहेत. ती काय मला आवडतात म्हणून सांगत नाही. तुकोबाराई आम्हाला प्राणप्रिय आहेत पण आम्ही नाही बघितले. पण निदान बाळूमामांच्या मंदिरात लोक सांगणारे आज हयात आहेत, त्यांच्या संगतीला बसलेली. का असं सांगावं. श्रद्धा वाढते आणि श्रद्धा वेदावर असावी, श्रुतीवर असावी. संत वचनावर श्रद्धा असली. श्रद्धा म्हणजे सप्तधा असा त्याचा विग्रह आहे. सदैव त्रिकालाबाधित टिकणाऱ्या एखाद्या वस्तूवर कायमची धारणा असावी आपली. आणि त्रिकालाबाधित एक देवच आहे, त्याच्यावर सदैव श्रद्धा असावी. गुरुवचनावर श्रद्धा असावी, संतांच्यावर श्रद्धा असावी, आई वडिलांनी जे सांगितलंय त्याच्यावरही आपली श्रद्धा. त्याशिवाय कुळाचार कुळधर्म घरचे चालणार नाहीत महाराज. म्हणून आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे सगळं सांगण्याचा हेतू काय की हे आपल्याला ज्ञानाला भांडाराला आधार आहे. ही माणसं सांगणारी नसती तर आम्ही या ठिकाणी नसतो. म्हणून हे जन्माचा क्षय व्हायचा आहे आम्हाला, तोपर्यंत आम्हाला हे सांभाळावं लागेल.
ज्ञान व्हावंच लागेल तोपर्यंत आम्हाला ही श्रद्धेने हे मिळवूनच घ्यावं लागेल. अमुक ठिकाणी हे मला मग ह्या लौकिक कला काय मिळतील, पण पुढं काय? मी पखवाज वाजवायला शिकलो, पुढं काय करायचं सांगा आता ह्याच्यावर. एक जिज्ञासा असते माणसाला. विवेकानंदांना वाटायचं मी मोठा झालो की काय करीन, मी घोडागाडी पळवीन, पांढरा शुभ्र घोडा असावा आणि सगळ्या बाजारातनं तो रथ मी फिरवीन असं वाटायचं त्यात. त्यांनी नंतर म्हणलं हे सगळे माझे जे मनोरथ होते ते एकदा रामकृष्ण परमहंसांच्या संगतीत आल्यावर निघून गेले. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, मी पुढला अभ्यास केल्यानंतर मागलं जीवन मला तकलादू वाटलं, चुकीचं वाटलं, माझ्या ज्या कल्पना होत्या. म्हणून आपण मान्यता थोड्या चांगल्या संगतीत बसवून कळवून घ्यायच्या. मी ज्याला चांगलं म्हणत होतो ते चांगलं नव्हतं, मुळातच चांगलं नव्हतं, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं या जगामध्ये आहे. आणि शेवटी या जगातलं अत्युच्च चांगलं जरी पद असलं तर ते ब्रह्मदेवाचं पद आहे. त्याच्या पलीकडं महाराज तिथं जर सुद्धा दुःखाचं बीज असेल तर तुकोबाराय सहजच सांगतात, ब्रह्मादिक पदे दुःखाचे परमेष्टे पदा तुच्छ माने तिसर हेची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. म्हणूनच मारुतीरायांनी महाराज सीतामातेनं दिलेला नवरत्नाचा पृथ्वीमोलाचा हार महाराज दातानं फोडून मणी टाकले. वानर होतं का म्हणून का नाही महाराज, त्या मण्यामध्ये माझा प्रभू श्रीराम नाही याचा अर्थ मण्यात आहे तो सामान्य रूपाने, पण धन सत्ता संपत्ती यामध्ये गुंतू नये हे आम्हाला त्याने दिलेली शिकवण आहे. कसं असावं, संतांचं लक्षण कसं असावं. महाराज ते सत्कार समारंभाला सुद्धा मारुतीरायांना शोधून आणावं लागलं. सगळी मंडळी हजर होती, आमच्यासारखी पुढं असणार किती. शालच रिपळला म्हणजे पुढं महाराज पळत, म्हणून मारुतीरायांना शोधून आणलं. नळ जांबवून ते गेले एका झाडाखाली, मोठ्या वटवृक्षाखाली म्हणे श्रीराम जय राम जय जय राम भजन करत बसले होते. तेच त्यांचं धन आहे. हेच ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. काय सांगावं, इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. हा भवरोग आहे असं कळायला पाहिजे. काय महाराज केवढी मनाची धारणा असेल, काय ताकद असेल. आणि अशा माणसापुढे कुठं सोन्याचा तुकडा, 20 गुंठ जमीन, राजवाडा, हे काय काय त्यांना काय भुलवणार आहे सांगा. बस ते परीक्षा बघितल्यासारखं होतंय म्हणून कोणाच्या शापाला पात्र होणे महाराज. अशा संतांच्या जवळ जाऊन काहीतरी मागावं, मी तुम्हाला काहीतरी देतो, हे भ्रष्ट आमच्यासारख्या जीवाची लक्षणं आहेत. म्हणून संतही आम्हाला ओळखत नाहीत आणि देवही ओळखत नाही. दत्त महाराज आले तर का महाराज पोशाख घालून चांगले येणार आहेत, मलंग वेशात येतील, बालोन्मत्त पिशाच्यवत येतील. कशी मंडळी हो. आता महाराज प्रातस्मरणीय शामनाथ बत्ते बाबा गेले, दत्ताचे साक्षात्कारी महाराज. बघितलं तर वाटणार साधुत्व कळतच नाही एखाद्या व्यक्तीचं. काय करायचं, माणसंच म्हणून आम्ही बघतोय. आमचे डोळे आहेत आदिभौतिक, आम्हाला सरळच बघायची सवय आहे, त्यातनं काय आतून बघायची सवय नाही. आणि मग आध्यात्मिकाशी नजर यावी, आणि ती आध्यात्मिक नजर आहे ज्ञानरूपी डोळे यावी लागतील. आंधळे या गरुडाचे पाका हाती तर ते कमने उपयोगासाठी, तसे ज्ञानरूपी डोळे पाहिजेत. गरुड आहे, शक्ती आहे, पण कुठं उडायचं आणि कुठं उतरायचं माहितीच नाही त्याला, कुठेतरी जाऊन आढळणार महाराज. म्हणून हा नगरेह मिळालेला आहे. सुढाळ ढाळाचे मोती अष्टांगल बेजुती, जया होय प्राप्ती तोची लाभे, पाणीदार शरीर मिळालेलं आहे. म्हणजे मोत्यासारखं मिळालेलं शरीर कुठंतरी महाराज आभास झाला म्हणून मोत्याचा राजहंसासारखं त्यामध्ये दगडात चोच मारून चोच फोडून घ्यावी काय नाही. आपल्याला योग्य काय अयोग्य काय याची निवड व्हावी, चांगल्या ठिकाणी श्रद्धा बसावी. हे ज्ञान ज्या ठिकाणी अस्तित्व हजर आहे आश्रयाला, अशांच्या संगतीला जावावं. कारण देह धन दारा पुत्र याच्याविषयीचे विचार व्यापक झाले पाहिजेत. या देहाविषयीच्या सगळ्या कल्पना कळवून घ्यायच्या. इंद्रादिक शरीरं सुद्धा पवित्र आहेत, श्वास येतात, त्यांची शरीरं वायुरूप आहेत. अग्निलोकातही शरीर आहेत, दिव्य आहेत, त्यांची शरीरं अग्निरूप आहेत. आमची शरीरं पृथ्वीवर आहोत म्हणून पृथ्वीरूप आहेत, मातीरूप आहेत. आम्हाला पेटवलं तर राख होते, आम्हाला जमिनीत गाडलं जातं. इंद्रातली सगळी पवित्र लोक आहेत. आणि मग असे महापुरुष जवळ आले की मग ते येथे उपकारासाठी आले घरच्या, वैकुंठात नाही येतात म्हटलं ती सुद्धा दिव्य शरीर असणार. आम्हाला कळत नाही, आम्ही जसं वावरतो तसं वैकुंठात भगवान विष्णूंनी त्याची पार्षद आता फिरत असणार का नाही हो. कैलासात भगवान शिवाने त्यांची गण फिरत असणार. आमचं जसं वागणं आहे तसं त्यांचं तिथं असणार. दिव्य लोक, उच्च राजवाडे असतील, उच्च भोग असतील. पण हे सगळे जरी झाले तरी फक्त अवस्था बदलत गेल्या त्यांच्या. आम्हाला जे आम्ही साधं पाणी पितोय चावीला असा हात करून, ती मोठी मोठी माणसं 200 रुपयाला बाटली घेऊन पितात, पाणीच पितात. काय फरक आहे, ते जरा चोख असेल, स्वच्छ असेल, शुद्ध केलेलं असेल. आम्ही मात्र सगळे सकट पितोय. आम्हाला सगळं पिऊनही काही बाधा होत नाही, ही देवाची लीला. आणि ते सगळं चांगलं पिऊनही काहीतरी त्यांच्यात बिघडतंय, ही देवाचीच कृपा.
असं काहीतरी समजून घ्यावं. सगळे भोग हे टप्प्याटप्प्यानं उंच दिसतात, वास्तविक ते उंच असत नाही. मनानं श्रीमंत असायला पाहिजे. म्हणून श्रीमंती ही मनाच्या आपल्या मनोरथावर ठरते. माणसानं श्रीमंत कोणालाही होता येत नाही, श्रीमंत समजण्यावर अवलंबून आहे. एखादं गरिबाचं मूल महाराज फाटक्या कपड्यात आनंदित आहे आणि आमची डझनानं कपडे घालून रडतेलीच आहेत. उद्या असली पॅन्ट पाहिजे, असले चप्पल पाहिजे. काय करायचं? समजूतच मनाची पटलेली नाही, मनच भरलेलं नाही त्याचं. काय करावं? किती पैसे गोळा झाले तर मन भरलेलं नाही. कारण हे न भरणारं हे गाडगं आहे. मन कुदाचंही कधीही परिपूर्ण भरलेलं नाही. तुम्हाला कथा सांगितलेली आहे. एका राजानं नित्यनेमानं त्या राजाची दाढी वगैरे करण्याकरता एक न्हावी यायचा. आणि मग तो येत असताना वाटेवर त्याला आवाज आला. एका कुपातून कडेला असं फड्याचं मोठं चिकाचं हे होता, शेंड होता आणि फडं लावलेलं उगवलेलं बांधाला. त्याच्या हातून आवाज आला, हे बाळ इकडे येणे, मला घेऊन जा. तू दचकला, या माळाला कोणच नाही, असा कसा आवाज आला? आणि 4 पावलं पुढे गेल्यावर आणि आवाज आला. म्हणाला कोणीतरी बोलवलं. तर ते गुप्तधन त्याला बोलवत होतं म्हणे. दृष्टांत असा आहे. आता ते कसा आवाज येतो मला काय माहिती नाही, पण नेमका ऐकायचं. वाया व्यर्थ कथा सांगणे मार्ग. आणि मग आवाज आल्यानंतर मग त्यानं सांगितलं, संध्याकाळी 12 वाजता येणे, मला इथून उकरून आपल्या घरात नेऊन तू काय कर, पूर ठेव. आणि मग यानं रात्रीला जसं सांगितलं तसं केलं. रात्रीला तो मोठा महाराज हंडा गावला. भरलेला सोन्याच्या मोहरा नव्हता, पण 4 बोटं भरलेला नव्हता. घरात आणल्यानंतर त्यानं पुरला. बायकोला देखील कळू दिलं नाही. त्यावर व्यवस्थित महाराज लिंपण घातलं. आणि मग त्यानं असा एक चंग बांधला की हा हंडा पुरा भरेस तोपर्यंत आपण कष्ट घ्यायचं, आता हा हंडा रिकामा राखायचा नाही. आणि मग तो राजाची दाढी करायला जायचा. मोठे मोठे सावकार होते, दाढी करायला जायचा. आणि मग तो 2-3 गेल्यानंतर राजाही त्याला विचारायचा, अरे पहिल्यासारखा तो आता आनंदी दिसत नाहीस, पहिला किती आनंदी होतास, आता उदासच वाटतोयस, काय किती खंगत चाललायस म्हणाले. आणि मग राजानंही विचारावं, सावकारानं विचारावं. आणि त्याच्यातला एक जहागीरदार मोठा होता, त्यानं विचारलं, हे बघ म्हणाले, तुला मी माझा घरचा माणूस विचारू काय म्हणाले? तर एक मला सांग म्हणाले, तुला तो हंडा तर मिळाला नाही ना? होय, असं तो जहागीरदार. तर बाबा तुम्हाला कसं काय ठाऊक म्हणाले? बाबा त्या हंड्यामुळं माझी सगळी इस्टेट गेली म्हणाले, मी काय कधी श्रीमंत झालो, परत होता तसा हंडा मी तिथं पुरून आलो म्हणाले. त्यावेळी मला माझी तब्येत ठीक झाली, माझं सगळं घरचं बस्तान बसलं. ते जर तुला मिळालं असेल तर ते पहिलं काय गरजा, कारण तो हंडा कोणालाही भरता आला नाही. आमच्या राजानं पूर्वी आणला होता, त्याला भरता आला नाही, मला भरता आला नाही, त्या सगळ्या सावकारांना भरता आला नाही. तू तर न्हावी आहेस, दाढी करून किती मिळायचं तुला, तू पहिला नेऊन भर जा. आता मला सांगा, तसले हंडे आमच्यासारख्या गुरुवांना भेटले तर निवदावर जगणारे आमची जमात भरेल गाव हंडा. आपली कुवत तपासावी, आपलं मन काय. मन मारून उन्मन्न करा, ताटी उघडा. ज्ञानेश्वर मनाला उपदेश आहे. मनच महाराज आम्हाला तारील. गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. मनाला एकांतात, मनालाच फिरवायचं, मनालाच माऊलीच्या रवळात फिरवायचं, मनालाच देवळूत फिरवायचं. आणि ही आपली साधना आपल्याला करता येते. महाराज याला कोणत्या बुवाची गरज नाही, कोणाची गरज नाही. गरज आहे आपल्या मनाला आपण चांगल्या ठिकाणी रमवायचं, चांगले संकल्प करायचे. आणि मग अशी वृत्तीवर सदैव टेहळणी ठेवून साधक जर राहिला तर ज्ञान ही गोष्ट होण्याची थोडी आहे महाराज. पूर्वतयारी झाली, चित्त शुद्ध झालं, चित्त स्थिर झालं की महाराज व्हायचं ते होतंच, ते सांगताच येत नाही. काय करायचं? पूर्वतयारी पाहिजे. पाऊस येणारच आहे आता रोहिणीला, रान तयार पाहिजे, बी आपल्या हातात पाहिजे तयार. ही सगळी तयारी झाल्यावर मग एकदा पाऊस लागला की पेरून ठेवलंय त्याचं उगावणारच महाराज. अजून आमची तयारी नाही म्हटल्यावर मग कसं होईल? मग उद्या येईल करूया, परवा येईल करूया, नाही होणार. आता साधनं निघाले बरोबर आहे, पण कंटाळा नाही करून चालणार. तसं सहनशीलता पाहिजे. जे होईल ते किती योग्यतेचं आहे हे कळायची आपली योग्यता पाहिजे महाराज. मला जे मिळवायचं आहे ते केवढं मोठं धन आहे म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. व्हावया जतन हे उपाय लाभाचे, देह समर्पिजे देवा, बहार काहीच नाही घ्यावा. म्हणून कर्मात उतरल्यानंतर कर्मातला अहंकार, कर्तृत्वाचा अभिमान, कर्मफळाची आसक्ती टाकता आली पाहिजे. हे सगळं प्रभू त्याचा तोची जाणे समर्थ म्हणतात. त्याचा तोची जाणे हे लिहून ठेवायचं बडोद्यावर घरात.
सगळ्यांनीच त्याचा काही झालं, काही वाईट झालं त्याचा तोची जाणे, ते त्यालाच माहिती काय कसं झालं असेल, का केलं असेल. आता मला गाडी नाही दिली 4 चाकी, मग ती गाडी का नको आहे ते त्याचा तोची जाणे. कुठेतरी गाऊन दरीत पडून मरण्यापेक्षा मला सायकलवर ठेवलाय देवानं, कृपा मानायची, मान्य करायचं. अभाव आहे ह्या गोष्टीचा, ती देवाची कृपा. नाही दिलं महाराज, स्वधाम देवाला धन नाही दिलं, भजन नाही केलं असतं त्यांनी. धन दिलं असतं तर तो फिरला असता इकडं तिकडं, पूजा घालीत काहीतरी करीत. ब्राह्मण होता नाही. म्हणजे हे देव असं ठेवतो. विदुरांना तसंच का ठेवलं, विभीषणांना तसंच का ठेवलं. त्याग मोठा आहे त्यांचा, पण अभाव ठेवला आणि हा अभाव त्यांनी देवाकडे वळवला. म्हणून मन वळवायचं आहे. मन वळवण्यासाठी पुष्कळ पुष्कळ त्रास घ्यावा लागेल. साने गुरुजींची कथा आहे महाराज. साने गुरुजींच्या आई म्हणाल्या, श्याम केस कापा, एवढे केस वाढवणं बरं. आणि मग वडिलांना म्हणाले, अशी केस आता राखावी लागतात, हे तुमच्यासारखं पहिल्यासारखं कापून वगैरे शेंडी ठेवणे शिकाय आता राखायचं नाही म्हणाले. वडिलांना राग आला. त्यांच्या वडील अगदी करारी होते आणि मग रोज केस वळवायचे, ते कंगवा मारायचे. आई त्यांची म्हणाली, श्याम असं मनाला वळवलंच तर वडिलांना आणि मला किती बरं वाटेल. महाराज आई अशी असावी सांगणारी. सांगितल्यानंतर श्याम महाराज गेले. ते पहिलं महाराज आपल्या नियमाच्या ठरलेल्या नाव्यातून केस हे करून आले. आईचं एक वाक्य पुरेसं आहे. त्याला म्हणावा साधक, त्याला म्हणावा महाराज शिष्य. कोण लागतं या जगामध्ये? ऐकणारा माणूस झाला की गुरु घरातच असतो. आमची ऐकणारी माणसं नाही. ऐकणं म्हणजे नुसतं ऐकतात, खरं करणारी कोण उरली नाही. सांगणारी पुष्कळ आहे, ती सुद्धा त्या मापाने सांगणारी नाहीत. म्हणून सगळं जसं सांगितलंय तसं ऐकण्यात. अर्जुन तसे आहेत महाराज की अर्जुनाचे पंथी परसने या योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावी. काय ऐकणं असेल, किती देवावर विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्यांना आई बाप बंधू भाई बहीण भाऊ सगळी नाती देवाचीच. तूच भाता, तूच माता, तूच गौरहीन बंधू पुरता. केवढं नातं जोडलं अर्जुनाने. अशी नाती जोडायची आपली तयारी पाहिजे. आणि मग तो काय तयारच आहे महाराज. म्हणून हे ज्ञान आम्हाला एवढं व्यापक करेल. देहाविषयी महाराज फार ममत्व असू नये. एखाद्यानं आपल्या देहाची किंमत ठरवली तर महाराज तीही व्यापक रूपाने जगात कल्याणासाठी वापरायची. स्वामी विवेकानंदांना एक विदुषी म्हणाले, परदेशात गेल्यानंतर एक युवती म्हणाली की तुमच्यासारखा तरुण संन्यासी बघितल्यानंतर मला तुम्ही पती व्हावं असं वाटतं. तर काय इच्छा आहे माऊली तुझी? तर म्हणाली, मला तुमच्यासारखा मुलगा होईल, तोही बुद्धिमान असेल. कशाला एवढा खटाटोप करतेस? म्हणाली, मलाच मुलगा मान. काय हरकत आहे? विचार किती महाराज बदलले बघा त्याने. हे तो इतका देहाविषयीचा विचार असा, धनाविषयीचाही विचार असावा. धन काळ, देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे, हे मला दिलेलं आहे, मी रखवालीला बसलो इथं, हे माझं नाही असं ज्याचं गड आहे. म्हणून जनक राजांनी रखवालीच केली, फार ममत्व दाखवलं नाही महाराज. म्हणून शुकाचार्यांना उपदेश करण्याची त्यांच्या अंगात तयारी होती. म्हणून जुन्या काळचे राजे संन्याशाला उपदेश देण्याचे योग्यतेचे होते. संन्याशानं त्यांच्याकडे शिकायला जावं. अहम ब्रह्मास्मी किती मुरायला लागतं ते. म्हणून हेतू इतकाच, जनक भेटीशी पाठविला त्याने, अभिमाननाने खोटे केले. शुकाचार्य महाराज मुक्त मूळचेच आईच्या पोटात. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी हरीशी जाणून. आर्यावर्तातले 4 परममुक्त महाज्ञानी जीवनमुक्त, ज्यांना शिकवावं लागलं नाही असे जन्मतः ज्ञानी. ज्ञानोबरायाने विषय जनोने जन्मले शुकाधिकता दुरे. ज्ञानोबराय त्यांचं वर्णन करतात. तोंड एवढा शुकाचार्य मोठा, पण संगत आणलेलं काय टाकायचं नाही, काय स्वीकारायचं हे जनक राजाने शिकवावं. म्हणजे आपल्या राज्यातला राजाही एवढा मोठा संतत्वाला पोचलेला होता. म्हणून भारत महाराज हे भूमीच अशी आहे की ही देवभूमी आहे आणि ते आस्ते 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 जगाला कळत जाईल. आम्हालाही त्याचा अभिमान असावा, सार्थ अभिमान असावा, हे कळावं. या भूमीतच हे उत्पन्न झालंय, कुठेही महाराज असं उत्पन्न होत नाही. म्हणून माऊली सांगतात, ह्या ज्ञानाचा आश्रय झाल्यानंतर की परत जन्मावं लागत नाही, परत मारावं लागत नाही. का जन्म आहे? तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना ही दिसत नाही पण मानावी लागते. सहजासहजी ती कळत नाही. तुम्ही आम्ही जे व्यवहार करतो हे वासनेनंच करतो महाराज. मीही वासनेनंच इथं आलो, तुम्हीही वासनेनंच आलाय. पण ह्याला वासना असं वाटत नाही, मी केला असं आम्ही म्हणतो. नाही महाराज, वासना आहे, सूक्ष्म आहे आतून. आणि मग ही वासना चांगली असेल तर मला संवादी आहे, चांगल्या कामाला वापरते. आणि मग ही जर वाईट असेल तर ती वासना छेदावी लागेल. आणि मग त्याच्याकरता निंदितस्यच सेवनात नको ते टाकता आलं पाहिजे. आणि मग असं करून जे शुद्ध आचरण करून आपल्याला चित्त शुद्ध झालं एकदा, तर शुद्ध झालेल्या चित्ताला फारसे काही व्यवधानं नसतात, ते स्थिर राहतं. आणि स्थिर राहिलेल्या चित्तामध्ये महाराज मग कुठलीही वृत्ती आलंबन इकडे तिकडे धावत नाही. आणि त्याला मग देवाची संगत लागली तर सत्वगुण वाढलेला असतो.
पुण्य करावंसं वाटतं, देवधर्म करावासा वाटतो. असते असते मन महाराज फार फार परमात्म्याच्या गोडीमध्ये राहतं. ह्याच जगात तो महात्मा वावरतो. आम्हाला ते होत नाही असं वाटतं, पण होतं. असते 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 लोणी जसं कडत 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 गेलं म्हणजे त्याची शुद्धता वाढत जाते, त्याच्यातला वास ताकदपणा निघत जातो. आणि मग नवनीत तोपरी कडकडी लोणी, ते वाजतंय तोपर्यंत त्यात काय आहे, असार काहीतरी शिल्लक. तसं हे वाजायचं बंद व्हायला पाहिजे. गुरव म्हणून वाजतंय, मारुती महाराज म्हणून वाजतंय, माळी महाराज म्हणून वाजतंय, वाजायचं बंद व्हायला पाहिजे. आणि वाजणं बंद झालं की लोकांना कळत नाही. लोकांना कळत झालं की आपलं काम झालं. लोकांना कळतंय तोपर्यंत महाराज आपलं काम अडलेलं आहे. माणूस म्हणून ज्यावेळी माणसं दखल घेतात त्यावेळी तुम्ही प्रतिष्ठित असता. प्रतिष्ठा ज्यावेळी शांत होते त्यावेळी तो मनुष्य प्रतिष्ठित झालेला असतो. माया प्रतिष्ठा देते, ब्रह्म सुप्रतिष्ठित करतं. ब्रह्म आपल्याला प्रतिष्ठित चांगल्या ठिकाणी बसवतं, माया बसू देत नाही महाराज. तिथं दुसऱ्याला कळते आणि तुम्हाला नेऊन बसवते. ते पहिलं रागान गेलेलं असते ते तुम्हाला ढकलून आणि कधीतरी तिथं येतंय. ब्रह्म मात्र असं नाही, त्या ठिकाणी एकदा बसलेला कोणीही हलवू शकत नाही. आणि असं सुप्रतिष्ठित व्हायचं झालं तर मायेच्या दुकानात नाही जाऊन चालणार, आम्हाला परब्रह्माच्या दुकानाकडे. पण सवय अशी आहे, गर्दी आहे तिकडे जायची. लौकिकात आम्हाला शुभेच्छा दिवाळीला असो तिकडंच जास्त लोक, पण चांगल्या माणसाला शुभेच्छा नाही भेटत कुठं. मग त्याची कोण आठवण करत नाही. जे म्हणून सत्कार्य असावं, चांगल्या कर्माकडे ओढ असावी. ब्रह्माच्या दुकानाकडे आपण असते 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 प्रवास करूया. ते सच्चिदानंद घन असं आहे. आणि तिकडं गेल्यानंतर मग कायमस्वरूपी जन्माचा क्षय होतो. कारण तिथं त्यालाच जन्म नाही, मग आम्हाला तरी कुठला जन्म देईल? ते मुळातच ते अजन्म आहे, अजर आहे, अमर आहे. म्हणून अशा न जन्मणाऱ्या ठिकाणी गेलं की कायमच्या मरणाला विश्रांती मिळते, वासनेचा क्षय होतो. म्हणून जन्माचा पर्यायानं क्षय होतो. कर्म संपलं पाहिजे, कर्म संपवता आलं पाहिजे. असं संचित कर्म न महाराज शिल्लक ठेवता आपल्याला अशी जर मुक्ती जन्माभाव मिळवायचं झालं तर असं हे त्रिपुटीच्या रहित, आश्रय विषय रहित, सविषय सप्रकार भेदासह हे ज्ञान सगळं जावावं लागेल. आणि एक केवळ निरपेक्ष ज्ञान, निरपेक्ष अस्तित्व आणि निरपेक्ष सुख की ज्याला म्हणतात असा सच्चिदानंद उघन सच्चित सुख आनंद आपल्याला भेटण्याकरता आम्हाला पर्यायानं हे सगळे प्रवास करावे लागतील. जाणून बुजून समजून ओमजून बारकावे टिपत टिपत तपशीलवार अगदी जबाबदारीनं कार्यक्षम राहून इकडं तिकडं सगळ्यांची सुख सांभाळून, नाहीतर ह्याला दुःख दे त्याला दुःख दे नाही, कोणालाही त्रास न देता सौजन्यपूर्वक ही वाटचाल करायची. म्हणून याला पुनरदता, अग्नता, जाणता शास्त्र फार चांगलं सांगतं महाराज. आम्हाला ते शिकवलं नाही कोणी म्हणूया का आमच्या पापानं आम्ही शिकलो नाही. फार फार शब्द थोडे आहेत महाराज, पण सारवत विश्वतोमुखम, अल्पाक्षर संदिग्धम, अल्पाक्षर आहेत, निसंदिग्ध सांगणं आहे, पण सारवत विश्वतोमुखम, त्याच्यातला सार काढला तर विश्व मावणार नाही. विश्वामध्ये एवढं सामर्थ्य आहे त्या शब्दामध्ये. म्हणून शब्द हा बहुसारोपकाराची राशी. त्या शब्दाचं ज्ञान करून घेऊया आणि त्या ज्ञानापर्यंत असते असते पोचूया. आणि असं शुद्ध निखळ आत्मज्ञान एकदा लाभलं की आपलं काम झालेलं आहे. सुखरूप आम्ही होतो. सुखरूप झालं की या जगामध्ये काही मिळवायचं उरत. आणि मग आता उपकारापुरतं उरले अशी जीवनमुक्ती आम्हाला ज्ञानोबरायांना आम्हाला सांगायची आहे. आणि अशी जीवनमुक्ती सहजासहजी शब्दात फक्त माऊलीने तुकोबारायांनी अन्य गोरोबा काका या संतांनी मांडावी, इतरांचं ते काम नाही. मग भाग्य आहे आमचं वारकरी संप्रदायाचं, आम्ही अधिकारी मोक्षाचे आहोत. असा अधिकार तुम्हाला आम्हाला संतांनी द्यावा, शुद्धता द्यावी, परमप्रियता त्यांनी आपल्या अंतःकरण रूपी आमच्या विवेक वैराग्यानं भरून जावावा आमचं अंतःकरण त्यांच्या आनंदाने. म्हणून आम्हाला अशी एक संधी द्यावी. या जन्मात याची देही याची डोळा रोगमुक्तीचा सोहळा, अशी फलश्रुती त्यांच्याकडे मागून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका